मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे. इकडे ती जानकीला ती ऐश्वर्या धमकी देत असते. तिला म्हणत असते, काय विचार केलास, हा माणूस माझाच आहे, कारण मी अशी सगळीकडेच मोठा शॉक देण्यासाठी तुला माझे माणसं सगळीकडे पेरून ठेवलेले आहेत. पण आता काय करणार, हा खेळ तर संपला ग, कारण आता तुझ्या आईचा गेम कायमचा संपणार आहे. त्यावर ती म्हणत असते, माझ्या आईला काही करू नकोस. आणि त्यानंतर असं त्या जानकीला स्वप्न पडत असतं. त्यानंतर ती अचानक डचकून झोपेतनं उठते. तर ती जानकी स्वतःच्या मनाशीच म्हणत असते, माझं स्वप्न, ऐश्वर्या आणि तो माणूस या सर्वांचा काय संबंध आहे, आणि जर खरंच संबंध असेल तर मग माझी आई कुठे असेल, कशी असेल ती, माझ्या आईला काही ऐश्वर्याने इजा तर पोचवली नसेल ना, असा विचार ती जानकी करत असते. आणि ती फारच घाबरलेलीही असते. तेव्हा माझी आई कुठे असेल, कशी असेल ती सेफ असेल का देवा, प्लीज असं करू नकोस, माझ्या आईला या वयामध्ये एवढा त्रास झेपणार नाही, असं ती देवाकडे प्रार्थना करत असते आणि रडत देखील असते. असं म्हणत असताना तिच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं. त्यानंतर ती म्हणत असते, खरंच माझ्या आईला त्या ऐश्वर्याने कुठं ठेवलं असेल देवा, हे सर्व थांबव देवा. एकीकडे माझी आई आहे आणि दुसरीकडे माझा नवरा आहे. माझ्या नवऱ्याचं लग्न मी असं दुसऱ्या कोणत्या तरी बाईसोबत होताना नाही बघू शकत देवा. माझ्या आता तू किती परीक्षा घेशील, प्लीज सर्व थांबव देवा, सगळं काही तुझ्याच हातामध्ये आहे, असं म्हणून ती जानकी रडत असते आणि स्वतःला त्रास करून घेत असते. देवा, माझ्या आईच्या पाठीशी उभं राहा, तिला त्रास होऊ देऊ नकोस, असं ती देवाकडे प्रार्थना करत असते. त्यानंतर लताबाईला मात्र त्या गुंडाने एका रूममध्ये डांबून ठेवलेलं असतं. त्यानंतर लताबाई शुद्धीवर आल्यावर त्याला म्हणते, मला इथे कुठे आणलं आहे तुम्ही, आणि माया कुठे आहे. त्यावर तो गुंड म्हणत असतो, तुला फारच म्हातारे डोकं चालवण्याची हौस आहे ना, मी तुला आधी देखील वॉर्निंग दिली होती, पण तू थांबवलं नाहीस हे सर्व. त्यानंतर ती लताबाई माया माया म्हणून मायाला आवाज द्यायला लागते. त्यानंतर तो म्हणतो, म्हातारे शांत बस, आरडाओरडा करू नकोस, तिला जिथे असायला हवं तिथेच आहे माया, असं तो लताबाईला सांगत असतो. त्यावर लताबाई म्हणते, तू कोण आहेस आणि तिला कुठे ठेवलं आहेस, तू तिच्यासोबत बरं वाईट तर काही केलं नाहीस ना, असं ती त्या गुंडाला विचारत असते. तर तो म्हणतो, म्हातारे काळजी करू नकोस, मी तर फक्त तुमची जोडी तोडली आहे, पण तिला आणखी मारून टाकलं नाही, कारण तुम्ही सोबत असला की तुम्हाला फार पळायच्या युक्त्या सुचतात. तिथं तू आग लावलीस, तिथेच तू जळून मेली असतीस. त्यावर ती विचारते, तुला एवढी माझ्या मरणाची काळजी का आहे. त्यावर तो म्हणतो, एखाद्याला झटकन मारण्यामध्ये ती गंमत नाही, जी एखाद्याला हळूहळू मारण्यामध्ये गंमत आहे. त्यावर तो विचारतो, तू मायाच्या बाबतीतही हेच करणार आहेस का. त्यानंतर ती विचारते, मायाला नेमकं तुम्ही कुठं ठेवलं आहे. त्यावर तो सांगतो, तिला मी एवढं दूर ठेवलं आहे की ती तुला दिसणारही नाही. त्यानंतर ती म्हणते, तुम्ही हे सर्व कशासाठी करत आहात, तुम्हाला नेमकं काय हवं आहे. त्यावर तो माणूस ऋषिकेश आणि ऐश्वर्याची लग्नाची पत्रिका त्याला देतो. त्यावर ती म्हणते, हे शक्य नाही, हे होऊच शकत नाही, असं नाही होणार, असं म्हणून ती रडायला लागते. त्यानंतर तो माणूस म्हणतो, तुझ्या इथे ओरडण्याने तिथे तुझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये वाटोळं व्हायचं थांबवणार नाहीये, असं तो माणूस त्या लताबाईंना म्हणतो आणि हसायला लागतो. त्यानंतर इकडे त्या आजी लग्नाची तयारी करत असतात, त्या फारच बिझी असतात. त्यानंतर त्या आजी म्हणतात, एवढं काय सौमित्रा, तू जरा तरी लक्ष दे ग, आज घरामध्ये लग्न आहे, तुम्ही तर काहीच करत नाही आहात. त्यावर सौमित्रा म्हणते, आई तू जरा शांत हो बरं, सगळेजण सगळी कामे करतील, पण तू जरा आधी इथे शांत बस. त्यावर आजी म्हणते, शांत काय शांत, मलाच सगळं बघावं लागतं. त्यावर ती सौमित्रा अवंतिकाला म्हणते, बघतीयस ना तू आई कशी वागते. त्यावर अवंतिका म्हणते, खरं तर मगासपासनं मी हेच बघत आहे, आजी तर असं वागतायत जसे की आज खूप मोठा त्यांच्यासाठी सोहळाच आहे, पण मला तर जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादांसाठी तर आज काळा दिवस आहे असंच वाटतं. त्यावर ती म्हणते, खरंच ग असंच आहे. त्यानंतर तेवढ्यातच तिथे मेकअप आर्टिस्ट आणि
फोटोग्राफर आणि त्या ऋषिकेशचा शेरवानी ड्रेस घेऊन बरेचसे जण येतात. त्यानंतर ऋषिकेश आणि जानकी देखील तिथे येतात. त्यावर ते म्हणतात, तुम्हाला कोणी बोलवलेलं आहे? त्यावर ऐश्वर्या तिथे येते आणि म्हणते, मीच यांना बोलवलेलं आहे, कारण मलाच तर आता माझ्या लग्नाचं सर्व काही बघायचं आहे. त्यानंतर ती म्हणते, ऋषिकेश हा घ्या तुमचा आजचा लग्नाचा ड्रेस. त्यानंतर ती म्हणते, तुम्ही सगळे आपापल्या ड्रेसिंग कोडमध्येच आमच्या लग्नाला या, असं ती सर्वांना सांगते. त्यानंतर ती त्या मेकअप आर्टिस्टला म्हणते, तुम्ही या, मी तुम्हाला सांगते नेमका कसा मेकअप मला हवा आहे. त्यानंतर ती म्हणते, आज मी एवढी सुंदर दिसायला हवे की ऋषिकेशची नजर फक्त माझ्यावरच यावी, असं ती त्या मेकअप आर्टिस्टला सांगत असते. त्यानंतर ती ऐश्वर्या त्या मेकअप आर्टिस्टला स्वतःच्या रूममध्ये घेऊन जाते आणि त्यानंतर आजी सौमित्राला म्हणतात, बघितलंस का ग सौमित्रा, माझ्या गुंडीने कशी स्वतःच्याच लग्नाची तयारी स्वतःनेच किती योग्य पद्धतीने केली आहे, असं ती आजी त्या सौमित्राला म्हणत असते. त्यानंतर ती आजी म्हणते, माझा मेकअप आधी व्हायला हवा. त्यावर ऐश्वर्या म्हणते, आजी असं काय करताय, लग्न माझं आहे. त्यावर आजी म्हणत असतात, अगं लग्न जरी तुझं असलं तरी मेकअप माझा असायला हवा की नाही. त्यानंतर तो ऋषिकेश ती हातामधला लग्नाचा ड्रेस फेकून देतो आणि ती जानकी सुद्धा रडत रडत स्वतःच्या रूममध्ये निघून जाते. त्यानंतर मुळशीतलाच एक माणूस जो काल रात्री तिथे आग लागलेली होती तो सर्व प्रकार सांगण्यासाठी पोलीस स्टेशनला आलेला असतो आणि तो सांगत असतो, काल मुळशीमध्ये एका कन्स्ट्रक्शनवर अपार्टमेंटमध्ये एवढी मोठी आग लावली आणि त्यानंतर तिथे फार गर्दी देखील झाली होती आणि तिथे बायकांचा देखील आवाज येत होता. त्यावर ते पोलीस त्या माणसाला म्हणत असतात, मग तुम्ही हे सर्व आधी का नाही सांगितलं आणि तुम्ही तिथे गेला होतात का? त्यावर तो माणूस म्हणतो, नाही साहेब, मी तिथे गेलो नव्हतो, कारण मी अशा प्रसंगापासून लांबच राहतो. मला फार भीती वाटते. असे प्रसंग पाहिले की मला थरथरायला होतं, असं तो इन्स्पेक्टरला सांगत असतो. त्यानंतर तो म्हणतो, अहो पण जर तुम्ही त्या घटनाच ठिकाणी गेला असतात तर काहीतरी आपल्याला क्ल्यू मिळालं असता ना. त्यानंतर तो म्हणतो, सॉरी साहेब, मी फारच घाबरलेलो होतो. त्यावर ते इन्स्पेक्टर म्हणत असतात, जानकीच्या आईंचा तिथे असण्याचा संशय असावा आणि त्याच ठिकाणी ही आग लागावी. त्यावर ते म्हणतात, नाही नाही, नक्कीच ह्या सर्व गोष्टींचं काहीतरी कनेक्शन असणार, किंबहुना तिथेच त्या जानकीची आई देखील असणार, असं इन्स्पेक्टर म्हणत असतात. त्यानंतर ते म्हणतात, मी लगेचच तिथे छानबीन करायला येतो आणि त्यानंतर माझे काही हवालदार देखील त्या स्पॉटला पाठवतो. तुम्ही काळजी करू नका, यामागे जो कोणी असेल तर लवकरच आपल्या समोर असेल. त्यानंतर इकडे ती जानकीची सौमित्रा म्हणत असते, अरे काय रे ऋषिकेश, आता तर आपला प्लॅन फसला, आता आपण पुढे काय करणार आहोत. त्यावर ती म्हणते, काहीतरी बोल ऋषिकेश, तुम्हीच जर असं गप्प राहिलात तर मग कसं होणार पुढे, असं ती सौमित्रा त्या सर्वांना म्हणत असते. त्यावर ती जानकी म्हणते, आई आता आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय शिल्लक उरलेला नाहीये, आता आपल्याला ऋषिकेशचं लग्न ऐश्वर्यासोबत लावूनच द्यावं लागेल. त्यानंतर हे ऐकून त्या सौमित्राच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि त्यानंतर तेवढ्यातच तिथे सौमित्र देखील येतो. सौमित्र म्हणतो, नाही वहिनी, तू असा विचार करू नकोस, असं करण्याची आपल्याला काही एक गरज नाहीये, कारण आत्ताच इन्स्पेक्टरचा फोन आला होता, त्यांनी सांगितलं आहे त्यांना काहीतरी मोठी लीड भेटली आहे, फक्त आता हे लग्न तुम्हाला काही वेळ पुढं ढकलायचं आहे. त्यांना जानकी वहिनीच्या आई कुठे आहे त्याची लीड भेटलेली आहे, त्यांनी सांगितलं आहे हे लग्न होता होईल तेवढं थोड्या वेळासाठी तुम्ही पुढे ढकला. त्यानंतर तो म्हणतो, मी देखील आत्ता तिकडेच जात आहे. त्यानंतर सौमित्र असं सांगून तिथनं निघून जातो आणि इकडे सर्वजण विचार करत असतात, नेमकं आता काय शक्कल लढवावी आणि कसं हे लग्न पुढे ढकलावं. त्यानंतर इकडे सारंग विचार करत असतो, तो फारच अस्वस्थ असतो, त्याला वाटत असतं नेमकं तिकडे काय घडत आहे, काय चालू असेल तिकडे, ह्या ऋषिकेश दादाचं आणि ऐश्वर्याचं खरंच लग्न होतंय की काय, नेमकं मला कोणी कॉल करून सांगत देखील नाहीये. अगदीच
त्या जाळ्यामध्ये अडकलेल्या माशाचं व्हावं तशीच गत माझी झालेली आहे. एक काम करतो, मीच दादाला कॉल करून विचारतो. त्यानंतर असं म्हणून तो सारंग इकडे ऋषिकेशला कॉल करतो आणि त्याला विचारतो, दादा तिकडे काय चालू आहे? जानकी वहिनीची आई सापडली का? त्यावर तो ऋषिकेश सारंगला सांगत असतो, नाही, आणखी तरी तसं काही झालं नाही, पण इन्स्पेक्टर म्हणाले आहेत लवकरच जानकीची आई सापडेन, कारण त्यांना तशी काहीतरी लीड भेटलेली आहे, असं तो ऋषिकेश त्या सारंगला सांगतो. त्यानंतर तो सारंग ऋषिकेशला म्हणतो, मला माहीत आहे दादा, ती ऐश्वर्या फारच हट्टी आहे. ती जरा देखील हे लग्न पुढं ढकलणार नाही, किंबहुना थांबणारही नाही, कारण मी तिला पुरतंच ओळखून आहे. तुम्हाला काहीतरी अशी शक्कल लढवावी लागेल जेणेकरून ती ऐश्वर्या हे कसं करायला तयार होईल. त्यानंतर इकडे त्या ऐश्वर्याच्या आणि आजीच्या चेहऱ्याला त्या ब्युटिशियननी फेस पॅक लावलेला असतो. त्यानंतर ती त्या आजीला थोडेसे काकडीचे स्लाइस देखील कट करून त्यांच्या डोळ्यावर ठेवायला सांगते. त्यावर आजी म्हणतात, हे काय खाण्याच्या गोष्टी ही बाई मला डोळ्यावर ठेवायला सांगत आहे, मी काही ठेवणार नाही, उगाचच. आपण ऐश्वर्या, तुला कळतंय का, जर असे काकडीचे स्लाइस डोळ्यावर ठेवले तर कसं ही काहीतरी घरातल्या वस्तू चोरून नेईल. त्यावर ती ब्युटिशियन म्हणते, काय हो, मी तुम्हाला चोर वाटले की काय? असलं बोलताल तर मी इथे थांबणार नाही, करा मग तुमचं तुम्हीच मेकअप करत बसा. त्यानंतर ऐश्वर्या म्हणते, आजी काहीही काय बोलताय तुम्ही? खरं तर थंडगार वाटावं म्हणून हे काकडीच्या स्लाइस त्यांनी दिलेले आहेत. त्यानंतर त्या आजी आणि ऐश्वर्या दोघीही त्या काकडीच्या स्लाइस आपल्या डोळ्यावर ठेवतात. त्यानंतर ती ब्युटिशियन तिथनं तिला एक कॉल आलेला असतो म्हणून कॉलवर बोलण्यासाठी तिथनं निघून जाते आणि तेवढ्या वेळामध्येच तिथे अवंतिका येते आणि ती अवंतिका त्या ऐश्वर्याचा लग्नाचा लेहंगा तिथनं चोरून घेऊन जाते. त्यानंतर इकडे ती ब्युटिशियन पुन्हा तिथे आलेली असते आणि त्यानंतर ती तो फेस पॅक त्या दोघींचा वाळल्यानंतर काढून घेते आणि त्यानंतर त्या आजी म्हणतात, खरंच ग ऐश्वर्या गुंडी, मला अगदी थंडगार झोप लागली होती. त्यानंतर इकडे ते इन्स्पेक्टर आणि सौमित्र आणि हवालदार त्या स्पॉटला आलेले असतात. त्यानंतर ते त्या घरामध्ये जाऊन सगळीकडे शोधाशोध करत असतात. त्यानंतर त्यांना घरामध्ये मात्र कोणीही किंवा कसलाही क्ल्यू सापडत नाही. त्यानंतर त्या सौमित्राला मात्र एका ठिकाणी एका ड्रॉवरमध्ये ते कट केलेले जानकीच्या स्केचचे तुकडे सापडतात. त्यावर तो ते सर्व तुकडे एक एक लावून जोडून पाहत असतो. त्यानंतर ते पूर्ण स्केच जोडल्यानंतर त्या सौमित्राला मात्र मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो, कारण ते स्केच, ते चित्र जानकीचं असतं. त्यावर तो म्हणतो, हे इथे कोणी काढलेलं असेल, असं तो सौमित्र त्या पोलिसांना विचारत असतो. त्यानंतर ते पोलीस इकडे तिकडे दुसरीकडे रूममध्ये सापडत असतात काही वस्तू, पण त्यांना मात्र काहीही सापडत नाही. त्यावर ते पोलीस म्हणतात, नक्कीच त्या दिवशी तो माणूस आपल्याशी खोटं बोलत होता, इथेच त्यांनी जानकीच्या आईला आणि त्या कोणत्या तरी आणखीन एका व्यक्तीला ठेवलेलं असणार. पण आता ह्या सामानावरून मात्र एक गोष्ट सिद्ध झाली की इथे एक नाही तर दोन व्यक्ती त्यांनी डांबून टाकल्या होत्या, असं तो इन्स्पेक्टर त्या सौमित्रला म्हणत असतो. त्यानंतर तो सौमित्र म्हणतो, इन्स्पेक्टर नक्कीच त्यांनी जानकी वहिनीच्या आईला दुसऱ्या स्पॉटला हलवलेलं असणार. त्यानंतर इकडे ती ऐश्वर्या म्हणत असते, आता माझी इथली साडी कुठे गेली? त्यावर ती ब्युटिशियन तिला म्हणते, मॅडम मला माहीत नाही, तुम्ही आता लवकर साडी घालून घ्या, आपल्याला मेकअपला सुरुवात करावी लागेल. त्यावर ती ऐश्वर्या म्हणते, अगं तू बघितलीस का आजी, तुम्ही बघितली का? मी तर इथेच साडी ठेवलेली होती. त्यानंतर ती सगळीकडे तिची साडी सापडायला लागते, पण तिला कुठेही साडी सापडत नाही. त्यावर ती त्या ब्युटिशियनला विचारते, तुम्ही माझी साडी पाहिलीत का? त्यावर ती म्हणते, नाही, मी तुमची साडी नाही पाहिली. त्यावर ती ऐश्वर्या तिच्यावर चिडते आणि तिला म्हणते, हे काय उत्तर झालं, नाही पाहिलीत म्हणजे काय? त्यावर ती म्हणते, अहो मी का तुमची साडी पाहत बसेल इथे? त्यानंतर त्या आजी म्हणतात, बघ ऐश्वर्या, मी तुला सांगत होते, हिनंच आपली साडी चोरलेली असणार, आपल्या डोळ्यावर हिने काकड्या ठेवल्या आणि चोरी केली. त्यावर ती ब्युटी
ब्युटिशियन चिडते आणि म्हणते, ओ तुम्ही काही काय म्हणतात आजी, युगाचंच माझ्या डोक्यामध्ये जाऊ नका तुम्ही. त्यावर आजी म्हणतात, अगं मी तुझ्या डोक्यामध्ये कशी जाईल, तुझं डोकं केवढं माझं तू केवढी, असं कसं होईल. त्यानंतर ती म्हणते, मी असलं सहन करणार नाही, चोळीचे आळ माझ्यावर घातलेले आत्ताची आत्ता इथनं निघून जाईल. मग बसा बोंबलत. त्यावर ती ऐश्वर्या त्या दोघींनाही शांत करते आणि त्या ब्युटिशियनला म्हणते, अगं तू जरा वयाचं तरी भान ठेव ना, तू कोणाशी बोलतीयस. त्यावर ती म्हणते, बोलताना ह्यांनी भान ठेवायला नकोत का. त्यानंतर ती ऐश्वर्या म्हणते, आता माझ्या सर्व प्रकार लक्षात आला. आणि त्यानंतर ती तिथनं जानकी आणि अवंतिकाकडे निघून जाते आणि त्यांना विचारते, माझी साडी तुम्ही कुठे लपवून ठेवली आहे, बऱ्या बोलाने मला सांगा. त्यावर जानकी म्हणते, तू हे काय बोलत आहेस ऐश्वर्या, तुझ्या साडीमध्ये आम्हाला काही एक इंटरेस्ट नाही आहे आणि मुळात आम्ही तुझी साडी का लपवून ठेवू. त्यावर ती म्हणते, मला चांगलंच माहीत आहे हे ह्या अवंतिकाचंच काम असणार, असलं घाणेरडं. त्यावर अवंतिका तिला म्हणते, मला हे असलं करण्यामध्ये काहीही इंटरेस्ट नाही आहे, मुळात मी असल्या खराब लोकांच्या वस्तूंना हात देखील लावत नाही. त्यानंतर हे तिचं वाक्य ऐकून ती ऐश्वर्या तिचा हात पिरगाळते आणि तिला म्हणते, बऱ्या बोलाने सांग, माझी साडी तू कुठे ठेवली आहेस. तर ती ऐश्वर्या तिला म्हणते, काय तू मला थर्ड क्लास म्हणत आहेस का, मग तुम्ही दोघी कोण आहात आणि मुळात हे असला साडी चोरण्याचा बालिशपणा तूच करू शकतेस अवंतिका, मला चांगलंच माहीत आहे. त्यानंतर इकडे ती सौमित्रा त्या अवंतिकाला आणि जानकीला सर्वांना म्हणत असते, आणखी किती वेळा पण हे लग्न पुढे ढकलायचं आहे, मला वाटतं हे असले छोटे उपद्रव करून काहीही होणार नाही, असं ती त्या सगळ्यांना सांगत असते. त्यानंतर इकडे तो सौमित्र त्या सारंग त्याला सांगत असतो, अरे दादा, मला ती बाई चांगलीच माहीत आहे, ती असं होऊ देणार नाही, ती हे लग्नाची वेळ बिलकुलही टळू देणार नाही, आता मलाच काय ते करावं लागेल, मीच घरी जातो, असं तो सारंग सौमित्रला सांगत असतो. आणि त्यानंतर ती ऐश्वर्या जानकीला म्हणत असते, तुला काय वाटलं जानकी, हे असले खोट्या चाल खेळून असले नसतेकुटाने करून तुम्ही काही हे लग्न थांबू शकणार आहात की काय, असं ती त्या जानकीला म्हणते. त्यावर ती म्हणते, हे लग्न तर ठरलेल्या वेळेतच होणार आणि तुझ्या डोळ्याच्या समोर बघतेच मी, तू काय करू शकतेस. त्यानंतर तेवढ्यातच तिथनं सारंगचा ऐश्वर्या म्हणण्याचा आवाज त्या ऐश्वर्याच्या कानावर पडतो. मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.